स्टार्ट. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्याकडे नाशिकमध्येच शेतकरी आलेले आहे. जरंडीवरनं शेतकरी आलेले आहे. जरंडी तालुका जिल्हा सांगा. जरंडी तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, अजंठा लेणीच्या पायथ्याशी शेतकरी आलेलो आहे. धन्यवाद. महत्वाचा आता हा व्हिडिओ याच्यासाठी आपण बनवतोय. आपल्या सोबत सर तुमचं नाव सांगा. एकनाथ पांडुरंग चौधरी. एकनाथ भाऊ आहेत आणि एक 52 वर्ष वय आहे त्यांचं. पेरू लागवड करणं, पेरू पिकवणं, बनवणं, चांगल्या क्वालिटीचं बनवणं हे सगळे आपल्या शेतकऱ्यांच्या हातात आहे. मेहनतीने करतात. पण महत्त्वाचा विषय येतो विक्रीचा. विक्री व्यवस्थापन कसं करायचं, काय करायचं. बऱ्याचदा काय असतं की येतो व्यापारी घेऊन जातो, काय रेटने नेतो, आपण घाबरलेलो असतो. एकदा हार्वेस्ट माल झाला पाहिजे आणि तो गेला पाहिजे. पण एकात यांनी स्वतः मार्केटमध्ये जाऊन, जयपूर असेल, त्याच्यानंतर हैदराबादमध्ये असेल, स्वतः जाऊन विकला त्यांनी माल. आणि नोव्हेंबरमध्ये जे रेट कमी होते, आपण म्हणत होतो खूप कमी रेट होते, तर तुम्ही तुमचा स्वतःचं तुम्ही काय केलं ते एकदा सांगा. सगळ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं प्रेरणादायी अशी गोष्ट आहे. तुम्ही सांगा. सुरुवातीला आपण 300 रुपये कॅरेटने व्यापाऱ्याला जागेवर दिला होता. हां, 300 रुपये कॅरेटने दिला. नंतर तो 240 मागायला लागला, तर मी हैदराबादला भरले माल 1000 ते 900 रुपये कॅरेटने विकला तिथे. म्हणजे 300 रुपयाने विदाउट फॉर्म मला विदाऊट फोम नोव्हेंबरमध्ये 300 रुपयाला जागीत जेव्हा जात होता, बरोबर, जागेवरती. तेव्हा त्यांना तुम्हाला असं का वाटलं का मी तिकडे विकायला पाहिजे, बाकीच्या शेतकऱ्यांना नाही वाटलं? कारण ते व्यापारी लय पडून मागत होते, बरोबर. आणि बाजार आपला कमी. स्वतःचा माल असल्यामुळे काय आहे, जे व्यापारी त्यांची गॅरंटीने पैसे देतील की नाही म्हणून बरोबर. मंदी सांगत राहता, पैसे कमावत राहत होते आणि आपल्याला लंबे घालता. त्याच्यासाठी आपण जे येतील त्या हिशोबाने गाडी भरली. मग कोणती गाडी घेऊन जायची तुम्ही? किती त्यात कॅरेट घेऊन जायचे? 120 कॅरेट नेले होते पिकअप मध्ये. आणि कुठे घेऊन गेले होते तुम्ही ते? हैदराबादला. आणि तिथं पैसे तुम्हाला जिथं 300 रुपयाने जात होते तिथं तुम्हाला किती गेली ती? 900 ते 1000 रुपये कॅरेट. 900 ते 1000 रुपये. हे ऑफ सीझन मध्ये मी सांगतोय तुम्हाला. हे सगळे जे आहेत, येते ना तुमच्या सगळ्यांच्या लक्षात. ही टीम जी आहे यांचं कौतुक याच्यासाठी करावं लागेल की सगळीकडे जाताना स्वतः सगळे एक मिळून जातात, अभ्यास करतात, अभ्यास करून ती व्हरायटी लावतात. आता जार्वी रेडींच्या बनच्या प्लॉटमध्ये आहे, त्याचा अभ्यास केला. तैवान पिंकचा त्यांनी लावलेला आहे. अभ्यास करता, फक्त अभ्यास करून उपयोग नाही. चांगला माल पिकवण्याचं त्यांच्यात क्षमता आहे, करतात. पण विकायचं कसं आहे तर त्याच्यात सुद्धा त्यांचं चांगलं मास्टरी आहे. आणि हेच सगळ्यांनी करायला पाहिजे. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे, एकत्र येऊन जर तुम्ही स्वतः माल मार्केटपर्यंत घेऊन गेले तर काय होईल? प्रत्येक शेतकऱ्यांना डायरेक्ट स्वतः मार्केट करायला पाहिजे. 10 रुपये किलो बी गेले तरी 2-4 लाख रुपये एकरी होता म्हणजे बघा. बरोबर. धन्यवाद. हा खूप महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला तुम्ही दिला. अजून काय तुमच्या सगळ्यांना ही बागात आपण बघितली, नाशिक पर्यंत तुम्ही आले, सगळ्यांना ओके वाटलं का? एकदम आमचं समाधान झालं. ओके, धन्यवाद. चालेल, याच्यातून एक शिक्षण घेऊ किंवा एक धडा घेऊन आपण पुढे जाऊया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.